महिलांनी वारीत केलं असं की संपूर्ण महाराष्ट्र हादरला. 3 महिला ज्या खूप साध्या दिसत होत्या, अचानक त्या माऊलींच्या वारात चालू लागल्या. 2-3 दिवस मुक्काम केल्यावर त्या वारीत 3 महिलांना धक्कादायक डाव. लाखो वारकऱ्यांमध्ये उडाली एकच खळबळ. महिलांनी वारीत केलं असं की संपूर्ण महाराष्ट्र हादरलं. 3 महिला ज्या खूप साध्या दिसत होत्या, अचानक त्या माऊलीच्या वारीत चालू लागल्या. 2-3 दिवस मुक्काम केल्यानंतर त्यांनी पालखीत असा काही गैरप्रकार केला जो ऐकून तुमचे डोके भडकून जाईल. नेहमी वारीच्या दरम्यान महिला चोऱ्या करतात, दागदागिने लंपास करतात, पैसे चोरतात, परंतु या तिघींनी चक्क वेगळाच प्रताप केलाय, ज्यांचा अंदाज कुणीही स्वप्नातही लावू शकणार नव्हता. कारण की पहा, जेव्हा या स्त्रिया वाट चालत होत्या, चालता चालता त्या संतापजनक पराक्रम करत होत्या, तिथेच एका वारकऱ्याच्या मनात संशय आला. त्याने तातडीने पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून पोलिसांना तीडमात्र संशय आला नाही. खाकी वर्दीवाले त्यांना सोडूनच देणार होते, पण तेवढ्यात एका बाईच्या तोंडावर विचित्र हावभाव चमकले आणि त्यानंतर त्यांनी कसून चौकशी केली. ह्या बाया आता चोरी करण्याचे संशय नाही तर दुसरंच काही करायला आले असं वाटत होतं. परंतु बायांची ही साधेभोळेपणा पण आता बायांवर नाही तर वारकऱ्यांवर भारी पडणार होतं. तेव्हा त्या तिघींचे जे सत्य उघडकीस आले त्यांना अख्ख्या वारकरी संप्रदायाच्या पायाखालची वाळू सरकली. कारण की ही वारीच्या इतिहासातली आजवरची सर्वात भयानक आणि थरारक गोष्ट आहे. इतके भयानक कृत्य या बायकांनी केले. संपूर्ण वारकरी भडकले. लाखो भाविक एकाच मैदानावर जमा झाले. सर्वत्र पडापड सुरू झाली. तुफान गर्दीच गर्दी झाली. मग यांनी स्त्रियांनी नक्की असं काय केलं? 1 लाख वारेकरी एकत्र आले. सगळीकडे गोंधळ उडाला. पोलिसांच्या तपात त्या तिघांचे कोणते सत्य बाहेर आले आणि काय होतं चालू? चला तर मग जाणून घेऊया आजच्या या संपूर्ण सविस्तर रिपोर्टमध्ये. खरं तर धक्कादायक प्रकारची सुरुवात झाली. माऊलींची वारी निघाल्यानंतर सगळीकडे मंगलमय वातावरण, पण अचानक वारीमध्ये 3 महिलांचा शिरकाव केला. 3 महिला ज्यांचे राहणीमान ग्रामीण भागातून आल्यासारखे वाटत होते. त्यांनी अगदी साध्या मडकट साड्या नेसून होत्या. त्यांना पाहून असे वाटायचे की त्या बिचाऱ्या साध्या भोळ्या वारकरी महिला असाव्यात. त्यांनी काहीच केलं नसावं. त्यांच्या मनात काहीच असं द्वेष नसावा की त्यांनी हे केलेलं असेल. त्यांच्या वारीत अचानक झालेली एंट्री कोणाच्याही ध्यानात आली नाही. कारण वारीमध्ये दररोज नवनवीन भाविक सामील होत असतात. त्या महिलांच्या डोक्यात काय शिजत होतं, त्यांचे वाईट कृत्य जे काय करत होते, त्यांची पुसतेही कल्पना कोणाला नव्हती. त्यांना पाहून कोणी त्यांच्यावर संशय घेतला नाही, कारण ते इतर साध्या वारकऱ्यासारख्याच दिसत होत्या. महिला वारकरी चोऱ्या करतात, सोन्याचे दागिने लंपास करतात आणि त्यानंतर मोबाईल चोरतात, हे तर सगळ्यांनाच ठाऊक होतं. पण या बायका अशा काहीतरी कृत्य करणार होत्या त्याचा विचार कोणीच केला नव्हता. चोरी हातात केली कोणाचीही लांबवत नव्हते, तर त्यांचे कृत्य करणार होते ते वारीच्या इतिहासातील सर्वात वाईट गोष्ट ठरणार होती. आणि त्यासाठीच त्या 3 महिला वारीत सामील झाल्या. आणि काय केलं त्या महिलांनी? दागिने चोरले नाहीत, मोबाईल चोरले नाही. मग त्यांनी असं काय केलं की लाखो वारकरी एका ठिकाणी गोळा झाले. त्यांच्या विरुद्ध सगळीकडे संशय सुरू झाला. वारीच्या सुरुवातीला म्हणजेच की वारी सुरू झाल्यानंतर दिंडी सकाळी चालू लागली. या 3 महिलांनी वारीतील एका जुन्या वयस्कर महिलेशी ओळख वाढवली. आता त्या चालत होत्या. वारीतील शिजल्यावर त्या महिला, मावशी किती दिवस झाले वारकरी करत आहे? खरोखर भाविक होती का? त्या महिलांशी त्या बोलू लागल्या. मावशी काय चाललंय? कुठून आलात? तुम्ही कधीपासून वारी करता? अशा प्रकारची त्यांनी चौकशी सुरू केली. त्यातली एक महिला म्हणाली, आम्ही पण 3 वर्षापासून या वारीमध्ये चालत आहो. यंदा थोडा उशिरा निघालो, पण माऊलीच्या दर्शनाशिवाय करमणार नाही, धावपळ करून पळत सुटत. दुसरी महिला म्हणाली, हो ना मावशी, पांडुरंगाची ओढ अशीच असते की आपोआप वारीकडे वळतात. तिसरी चालताना महिला म्हणाली, तुम्ही दिंडीत किती दिवसापासून चालत आहात मावशी आणि कुठून आला आहात? आता त्या वारीतल्या खऱ्या वारकरी मावशीला सुरुवातीला थोडे अजब वाटले की या 3 महिला अचानक कुठून आल्या आणि आपली एवढी चौकशी का करत आहेत. कारण त्या महिला अचानक आवडत्या होत्या आणि त्यांची बोलण्याची ढब थोडी विचित्र होती. कुठून आलात? कधीपासून वारी करता? असे प्रश्न विचारताना त्या तिघीच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. आता त्या म्हाताऱ्या वारकरी महिलेचं क्षणभर वाटेल कदाचित त्या चोर असाव्यात, परंतु झालं असं वेगळंच. म्हणूनच तिने आपल्या मंगळसूत्राची आणि मोबाईलची खात्री करून घेतली. पण नंतर त्या महिलेची इतक्या सहजतेने आणि आपुलकीने बोलायला सुरुवात केली की त्या मावशीला वाटेल की सुद्धा आपल्यासारख्या साध्या महिला असतील. तिने आपल्या दिंडीबद्दल, आपल्या गावाबद्दल त्या महिलांना सगळी माहिती देऊन टाकली. तिला वाटलं की या महिला चोर नव्हत्या. कोणालाही शंका येत नव्हती की त्या चोरी करू शकतात. पण त्यांच्या मनात काहीतरी भलतंच सुरू होतं. या महिला राक्षसी डाव खेळणार होत्या. काय होत्या त्या 3 महिलांच्या मनात? काय वाईट करणार होतं? त्या पुढे जाऊन पाहूया. याची कल्पना कोणालाच नाही वाटली. त्यानंतर त्या महिला पुढे चालू लागल्या.
थोड्याच वेळाने एका दुसऱ्या महिलेला त्याच्या बाजूला घेतले आणि म्हणाल्या, मावशी, आम्ही या दिंडीत नवीनच आलोय. आमची मूळ दिंडी चुकली आणि ती पुढे कुठेतरी निघून गेली. आता इथेच त्यांनी तो डाव टाकला बघा. त्या म्हणाल्या, आम्ही सकाळी लवकर उठून निघालेलो होतो, पण वाट चुकलो. आता दिंडी कुठे आहे तेच कळेना. एक महिला म्हणाली, हो मावशी, खूप चाललो आम्ही, हातपाय दुखायला लागले. आमची दिंडी पुढे गेली. आम्हाला त्या दिंडीपर्यंत जाण्यासाठी आता गाडीने जावं लागेल, पण गाडीने जाण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत. त्या महिलामधली दुसरी महिला म्हणाली, आम्ही खूप घाबरलेलो आहोत मावशी, आम्हाला काय करावे तेच कळेना. तुम्ही मदत करू शकता का? तिसरी महिला थेट डोळ्यात पाणी आणून म्हणाली की आम्हाला फक्त आमच्या दिंडीपर्यंत जाण्याऐवजी मावशी पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे. आता हे ऐकल्यानंतर त्या वारीतल्या चौथ्या महिलेची दया आली. त्या महिलांना थकलेला ग्रामीण अवतार पाहून एका वारीकरी मावशीला त्यांची दया आली. तिने त्या आस्थेने 200 रुपये दिले आणि पांडुरंग पाठीशी असल्याचा धीर दिला. पैसे घेऊन त्या महिलांनी मावशीला आशीर्वाद दिले, पण पुढे निघाल्या. वारीतले पवित्र वातावरणामुळे कोणालाही त्यांच्या मनात शिजणाऱ्या मोठ्या गुन्ह्याची पुसकटही शंका आली नाही. आता त्या महिला चोर नव्हत्या. कोणाला शंका येत नव्हती की त्या चोरी करू शकतात, पण त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी आहे हे जाणून घेऊया. आता त्या पुढे गेल्या. महिला झाल्यावर आता त्यांनी पुरुषावर मदत मागण्यास सुरुवात केली. एक महिला पुढे येऊन म्हणाली, दादा, एका व्यक्तीला त्यांनी पकडले. त्या व्यक्तीच्या डोक्यावर टोपी होती. गळ्यात विणा असलेल्या एका वारकरी दादांना गाठून त्या 3 महिलांनी आपली दिंडी चुकल्याचं आणि मावशी असल्याचं बनाव रचला. त्याने पाय दुखत असल्याचे सांगत त्यांनी पैशाची मदत मागितली. त्या वारकऱ्याला त्याची दया आली आणि त्याने थेट 500 रुपये दिले. पैसे घेऊन पांडुरंगाचे आभार म्हणत त्या पुढे महिला निघाल्या आणि आपली जे दिंडी आहे त्याच्या पुढे असे कर्म आणि कांड करू लागल्या. या महिला चोर नव्हत्या. कोणत्या शंका येत नव्हती. पैसे त्या मागून घेत होत्या. कोणाच्या खिशात हात घालत नव्हत्या. कोणाचे दागिने ओढून घेत नव्हत्या. कोणाचा मोबाईल काढून घेत नव्हता. मग त्यांनी नेमकं काय असं वाईट केलं की ज्यामुळे संपूर्ण वारीमधली ती वाईट घटनाच राहिली. त्यानंतर झाले असे की त्या महिला पुन्हा थोड्याशा पुढे गेल्या. काही अंतर चालल्यानंतर पुढे गेल्यावर त्यांनी पुन्हा एका पुरुषाला थांबवले आणि त्या पुरुषाला त्या तिघापैकी एक महिला म्हणाली, आम्ही खूप अडचणीत आहोत माऊली, आमची दिंडी हरवली आहे. आम्हाला पुढे जाण्यासाठी काही साधन नाही. तुम्ही मदत करू शकता का? दुसरी महिला म्हणाली, आम्ही सकाळपासून निघालो, वाट चुकलो. दिंडी कुठे आहे तेच कळेना. आम्ही काहीतरी मार्ग दाखवा. तिसरी महिला म्हणाली, आम्ही खूप लांबून आलोय. तुमच्याकडे पैसे नाहीत आणि आमच्याकडेच पैसे नाहीत. तुम्ही मदत करू शकता का? तुम्ही जर मदत केली तर आम्ही तुमच्या खूप उपकारात राहू. तो पुरुष थोडासा विचार करू लागला. त्याने क्षणभर संशय आला नाही, कारण इतक्या वेळात त्या दिंडीत सापडल्या नाही. ते थोडे विचित्र. या 3 महिला काही ठिकाणाहून पैसे उकळून वारीत मिसळल्या. भजन कीर्तनात आणि दुपारच्या महाप्रसाद त्या इतर वारकऱ्यांशी मिसळून वागल्या की कोणालाही त्यांच्यावर संशय आला नाही. सगळ्यांना त्या खऱ्या वारकऱ्यात वाटत होत्या, पण त्यांच्या मनात मोठा डाव शिजत होता. संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पालखी दर्शनासाठी तुफान गर्दी झाली. याच गोंधळाचा फायदा घेत त्यांनी महिलांचे मंगळसूत्र ओढण्यास सुरुवात केली, पण मंगळसूत्र ओढताना 2 मुलांनी एका महिलेच्या रंगेहात पकडलं. पोलिसांनी तातडीनं तिघींना ताब्यात घेतलं. त्यांनी हातातले सोने खाली फेकून देता कांगवा केला, पण त्यांची खरी ओळख समोर आली आणि चोराचा हा डाव पुरता उधळला गेला. या संपूर्ण धक्कादायक प्रकारानंतर आता तुम्हाला एका वारकरी म्हणून किंवा सतर्क नागरिक म्हणून वारीत जाताना नक्की काय काय काळजी घ्यायची हवी याबद्दल मी तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. जर तुम्ही या गोष्टी नीट पाळल्या तर तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीसोबत अशी फसवणूक किंवा चोरी कधीच होणार नाही. सर्वात पहिले पाऊल म्हणजे वारीत जाताना किंवा कोणत्याही मोठ्या गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना शक्यतो सोन्या चांदीचे महागडे दागिने घरीच सुरक्षित ठेवून जा. आजकाल वारीमध्ये चोऱ्यांचा अनेक टोळ्या सक्रिय असतात, ज्या सध्या वारकऱ्याचा वेश परिधान करून गर्दीत फिरत असतात आणि या मोठ्या फायद्याचा ते मोठा फायदा करतात आणि चोरी करण्याला त्यांना खूप मोठा डाव सापडतो. चांगल्या आणि मनाने भोळे साधे असणाऱ्या वारकऱ्यांना हे लूट घालतात. त्यामुळे गळ्यातली सोन्याची साखळी, मंगळसूत्र किंवा हातातील अंगठ्या अशी गोष्ट प्रवासात पूर्णपणे टाळा. जर तुम्हाला हौस असेलच तर वारीपुरते तुम्ही हुबेहूब दिसणारे नकली किंवा गॅरंटीहीन दागिने वापरा, जेणेकरून तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही. दुसरी महत्त्वाचे पाऊल म्हणजे आपल्या मौल्यवान वस्तूची सुरक्षितता. वारीमध्ये चालताना आपण मोबाईल फोन आणि पाकिट नेहमी पुढच्या खिशात किंवा पुढच्या बाजूच्या छातीवर लागलेले असलेले बॅगेत सुरक्षित ठेवा. बॅग कधीही पाठीवर अडकू नका, कारण गर्दीत पाठीमागून चैन उघडून मोबाईल किंवा पैसे लंपास करणे चोरासाठी खूप सोपे असते. तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारीत कोणी
अनोळखी व्यक्ती अचानक येऊन जर खूप आपुलकी दाखवू लागला असेल किंवा दिंडी चुकल्याचे भासून पैशाची मदत मागू लागला असेल तर भावुक होऊन खिशातून पैसे काढून देऊ नका. वारीत प्रत्येक दिंडीत स्वतः नियोजन व्यवस्थापक असतील. कारण की हे लक्षात घ्या की तुमची एक लहानशी सतर्कता अनेक भोड्या वारकऱ्यांचे मोठे नुकसान होण्यापासून वाचू शकते. आता मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की येऊन कळवा की तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीतल्या कोणासोबत वारकरी असा चोरीचा किंवा फसवणुकीचा प्रसंग घडला आहे का आणि या चोरांना काय शिक्षा व्हायला हवी. हा व्हिडिओ जास्तीत जास्त वारकरी बांधवापर्यंत आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून यंदाची वारी प्रत्येकजण सुरक्षित राहील. चला तर मग कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.